जतचे नामांतर झाले, विरोधकांचा आरडाओरडा व्यर्थ. सरदार पाटील अण्णा भिसे यांचे विरोधकांवर हल्लाबोल. जतचे देवभूमी जत असे नामांतर झाले असून विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला, मोर्चे काढले तरी त्याचा आता काही उपयोग होणार नाही असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी नामांतराला विरोध करणाऱ्या नेत्यांवर टीका करताना जनतेची दिशाभूल करण्याऐवजी तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे असे आवाहन केले. अण्णा भिसे यांनी विरोधकांचा समाचार घेत नामांतराचा निर्णय झालेला असताना केवळ राजकीय विरोधासाठी आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कामाचे समर्थन करत जतच्या आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आणणारे पहिलेच आमदार असल्याचा दावा केला. विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत असताना विरोधकांनी नामांतराऐवजी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी असे त्यांनी म्हटलं आहे. नामांतराचा निर्णय आता बदलणार नाही अशी ठाम भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली आहे. मला आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून जत हे नाव कुठेही पुसलं गेलेलं नाही, तर जतला देवभूमी जत हे नाव दिलं गेलेलं आहे. याची पहिल्यांदा या विरोधकांनी या गोष्टी समजून घ्याव्या. त्यांनी कुठेही जत कट केलं, जतचं नाव बदललं किंवा अमकं केलं, ह्या कुठल्याही गोष्टी याचा प्रकार झालेला नाही. त्यामुळे सर्वप्रथम हा त्यांचा जो आतापर्यंत 1.5-2 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत जत तालुक्यामध्ये, ही कामं आता याच्यावर कुठं बोलायला जागा नाही म्हणताना आता ते नवीन त्यांनी आता एक कुठं हे चालू केलं की देवभूमीला आमचा विरोध. आणि देवभूमीला विरोध म्हणून जी आज मग तुम्ही ते बोलत आहेत आता की बरेचसे की तुम्ही बाकीच्यावर बोला, पाण्याच्या प्रश्नावर बोला, विकासावर बोला, काही गोष्टी बोला. माझी या माध्यमातून सगळ्यांना एक जे विरोधक काल बोलत होते त्यांना सांगायचं आहे की त्या पृथ्वी तलावर 2 प्रजातीचे लोक आहेत. काही जण देवाला मानणारे आहेत, काही जण राक्षसाला मानणारे आहेत. आता जे काही देवाला मानणारे आहेत ते देवाचं समर्थन करतील, देवभूमीचं समर्थन करतील. पण जर जे काय ज्यांची प्रवृत्ती देवाला मानण्याचीच नसेल मग ते ह्या गोष्टीचं समर्थन करणारच नाही. मग त्यांचा दुसरा एक वेगळा प्रयत्न असा आहे की देवभूमी नाव करण्यापेक्षा जत तालुक्यामध्ये काय करताय सांगा, जत तालुक्यासाठी काय करायला लागलाय सांगा. तर गेल्या 1.5-2 वर्षामध्ये माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या जत तालुक्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात निधी आला. याचं उदाहरण म्हणतो जत पंचायत समितीची इमारत चालू आहे. आपण सगळे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही आपण बघून याल तर तिथं बांधकाम चालू आहे. उद्या 14 तारखेला नगर परिषदचं या नगर विकास राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ मॅडमच्या माध्यमातून ते तिथं उद्घाटन होत आहे. ह्या इमारतीत झालं. पाणी पुरवठ्याचं जत शहराचं काम चालू आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची कामं चालू आहेत. कधी नव्हे ते पाणंद रस्त्यासाठी ह्या जत तालुक्यामध्ये इतर राज्याच्या माध्यमातून 150 किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला. हे फक्त तुम्ही जर आपण शासनाच्या जीआर बघितले, शासनाच्या जर परिपत्रक बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. काही काल विरोधकांनी बोललं गेले एमआयडीसीचा विषय, तर एमआयडीसी आपण बघा. एमआयडीसीचं गाजर दाखवलं नाही तर एमआयडीसी साक्षात उतरवण्याचा आमदार साहेबांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न अद्याप आतापर्यंतही चालू आहे. गेले 1.5-2 वर्ष आमदार साहेब याच्यासाठी लढत मंजूर झाली एमआयडीसी, बरोबर आहे. पण तिथं उद्योजक यायला तयार नव्हते. जाहिराती निघाल्या, पेपरबाजी झाली, पण तिथं उद्योजक यायला तयार नव्हते. कारण जेएनपीटी पर्यंत जाणारा माल हा त्यांचा अंतर जास्त पडत होतं. या माध्यमातून आमदार पडळकर साहेबांनी आपण बघितलं असेल कालच्या अधिवेशनामध्ये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.